नमस्कार मित्रांनो, मी शिवम 2026साठी RTA ॲडमिशन 9 जानेवारीपासून सुरू झालेले आहेत. RTA म्हणजे राईट टू एज्युकेशन, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील नर्सरी, पहिली व 6 ते 14 वयोगटातील मुलांना CBSE, स्टेट बोर्ड, खाजगी, प्रायव्हेट शाळेमध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते आणि त्यामध्ये कोणतीही फीस लागत नाही. त्यामध्ये 25% जागा राखीव ठेवलेल्या असतात. त्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे असावीत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर RTA 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2025-26 प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत हे पाहणार आहोत. टिपमध्ये काय दिलेले आहे तर RTO 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचे असावेत. म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी किंवा 2026 करिता फॉर्म भरायचा आहे तर त्याच्या आधीच सर्व महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला काढून घ्यायची आहेत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. तर 2मध्ये काय दिले तर बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTA प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक आहेत. तपशिलामध्ये काय दिलेले ते तपशील घटक त्यांनी सांगितलेले आहेत. ह्या प्रवर्गातील उमेदवारांना 25% सवलतीने अर्ज करता येतो. त्यामध्ये कोणते प्रवर्ग आहेत तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय OBC व विशेष मागास बालके SBC. तर ह्यामध्ये प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे तर त्यामध्ये ज्या दिव्यांग बालके असतील त्यांना प्रवेश मिळणार आहे. पुन्हा HIV बाधित बालके असतील त्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झालेले आहे अशांना प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर अनाथ बालके आहेत त्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर 1मध्ये काय दिलेले तर वंचित जात संवर्गातील पालक असल्यास इथे वडिलांचा किंवा बालकाचा जात प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आहे. नंतर तुम्हाला इथे वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला लागणार आहे. दुसऱ्या राज्यातील किंवा बाहेरील राज्यातील अर्जदाराला अर्ज करता येणार नाही. त्यानंतर 2 दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र. तर ह्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अनुसूचित जिल्हा व शासकीय रुग्णालय यांची 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर 3मध्ये HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे. त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय व अधीक्षक, अनुसूचित जाती, जिल्हा व शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. 4मध्ये काय दिले आहेत कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाल्या अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे. तर त्यामध्ये काय सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित बालकाचे मृत्यू प्रमाणपत्र. त्यानंतर COVID-19मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र जे की मेडिकल सर्टिफिकेट कॉज ऑफ डेथ फॉर्म नंबर 4C रूल 7 हे लागणार आहे. त्यानंतर सदर मृत्यू COVID-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय पालिका रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात प्रयोगशाळा यांचा अहवाल लागणार आहे. ह्यानंतर 5मध्ये तर अनाथ बालके वंचित घटक आवश्यक कागदपत्रे. तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर जर बालक अनाथालयात राहत नसेल तर पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्रक आवश्यक राहील. त्यानंतर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरण वार्षिक उत्पन्नाचा दाखला व इतर विचारात घेण्यात येणार नाहीत. म्हणजे अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरण वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेणार नाही. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला. तर तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप किंवा एम्प्लॉयरचा दाखला आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 23-24 मार्च अखेरचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेलं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे ते महाराष्ट्रातीलच असावा, बाहेर राज्यातील ते ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यानंतर 7 घटस्फोटातील पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. तर न्यायालयाचा निर्णय घटस्फोटातील महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागणार आहे. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. 8 नंबरच्या तपशिलामध्ये काय सांगितलेले आहे तर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटात प्रकरणातील महिला, घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा. त्यानंतर घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या आईचा रहिवासी पुरावा लागणार आहे. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर 9 नंबरच्या तपशिलामध्ये काय दिले तर विधवा महिला तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे इथे. त्यानंतर विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागणार आहे. त्यानंतर बालक गटातील जर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर
10 नंबरच्या तपशिलामध्ये काय दिलेले तर आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक आहे. म्हणजे जेवढे काही सर्व बालक आहेत ज्यांना हे प्रवेश घ्यायचा तर त्यांच्यासाठी आधार कार्ड एक आवश्यक लागणार आहे. त्यामध्ये जर आधार कार्ड जर बालकाचं काढले नसेल तर तात्पुरता प्रवेश हे पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीवर देण्यात येईल. त्यानंतर 90 दिवसाचे कालावधी देण्यात येईल, जे की बालकाचं आधार कार्ड तयार करण्याचा कालावधी. बालकाचं आधार कार्ड 90 दिवसाच्या आत तयार करून ते शाळेला सोपवण्यात यायचे. जे पालक शाळेला ती आधार कार्ड म्हणजे शाळेमध्ये देणार नाहीत तर त्या बालकांचा RTA 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल, ही पालकांनी नोंद घ्यावी. त्यानंतर 11 नंबरच्या तपशिलामध्ये जन्मतारखेचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक. तर यामध्ये ग्रामपंचायतमधला दाखला चालणार आहे, त्यानंतर नगरपालिकेमधला दाखला चालणार आहे, त्यानंतर महानगरपालिकेमधला दाखला चालणार आहे, रुग्णालयातील AM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी किंवा बालवाडीतून रजिस्टरमधील दाखला व आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेली तरी चालेल. त्यानंतर 12 नंबरच्या तपशिलामध्ये रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा म्हणजे वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. तर त्यामध्ये रॅशन कार्ड चालणार आहे, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन व वाहन चालविण्याचा परवाना व घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक पुरावा म्हणून लागणार आहे, जे की रहिवाशाच्या दाखल्यासाठी लागणार आहे. त्यानंतर ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे उत्तर व राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याचे दिनांकाच्या पूर्वी असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे जे तुम्ही भाडेपत्रक देणार आहेत तर ते दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा तरच ते ग्राह्य धरण्यात येणार आहे व ते 11 महिन्याचे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचाच असलेला असावा. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.